केंद्र शासनाचे 24 डिसेंबर 2016च्या अधिसूचनेनुसार व रस्ता सुरक्षा विधेयक 2014च्या नव्या तरतुदीनुसार वाहनधारकांना वाहन योग्यता प्रमाणपत्र फिटनेस घेण्याकरिता विलंब झाल्यास प्रतिदिन 50 रुपये विलंब शुल्काची आकारणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला। या जाचक वसुलीविरोधात मुंबई बस मालक असोसिएशन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सदर निर्णयावर स्थगिती आदेश प्राप्त करून घेतले। दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी उच्च न्यायालयाने याचिका रद्द केल्याने दिनांक 17 मे 2024 रोजी सन 2016 पासून विलंब शुल्क आकारण्याचा निर्णय शासनाने घेतला। या निर्णयाचा फटका राज्यातील लाखो वाहन चालकांना बसला। राज्यात असलेल्या 16 लाख रिक्षांपैकी अनेक रिक्षांच्या योग्यता प्रमाणपत्रास विलंब झालेले असल्याने रिक्षा चालकांना कोट्यावधी रुपयांचे विलंब शुल्क शासनाकडून आकारले जाण्याची भीती निर्माण झाली व विलंब शुल्काच्या कारवाईमुळे वाहन चालक त्रस्त झाल्याने रिक्षा चालकांनी सोलापुरात एल्गार पुकारला। सोलापूर शहरातील रिक्षा संघटना, संयुक्त महासंघ, लाल बावटा रिक्षा चालक संघटना, सोलापूर ऑटो रिक्षा असोसिएशनचे नेते रियाज सय्यद, कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर, प्रकाश आळंदकर, अजीज खान, सलीम मुल्ला, प्रहार रिक्षा संघटनेचे मोहसिन बागवान, चांदसाब मुजावर यांनी एकत्रितपणे रिक्षा चालक संघटना संयुक्त कृती समितीची स्थापना केली। समितीमार्फत शासनास निवेदन सादर केले। दिनांक 29 जून 2024 रोजी सोलापुरातील रिक्षा चालकाचा मेळावा आयोजित केला। या मेळाव्यास रिक्षा चालकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने दिनांक 3 जुलै 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर रिक्षा चालकांचा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये आषाढी वारी निमित्त सोलापूर जिल्ह्यात येणारे सन्माननीय यांना दिनांक 16 जुलै 2024 रोजी घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला। या घेराव आंदोलनाच्या पूर्वतयारीकरिता कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पंढरपूर, मोहोळ, बार्शी, अक्कलकोट या तालुक्यात भेटी घेऊन तेथील रिक्षा चालकांनाही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करत सोलापूर जिल्ह्याच्या वतीने घेराव कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले। दिनांक 11 जुलै 2024 रोजी प्रभारी परिवहन मंत्री श्री दादा भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत वाहनाच्या फिटनेसकरिता झालेल्या विलंबाकरिता असलेले प्रतिदिन 50 रुपयांचे शुल्क रद्द केल्याची घोषणा केली आणि रिक्षा चालकात एकच आनंदाचे वातावरण निर्माण झाले। वाहतूक महासंघाच्या मौलाली चौक येथील कार्यालयात जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। ढोल ताशाच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत कृती समितीचे नेते कॉम्रेड आडम मास्तर, रियाज सय्यद, सलीम मुल्ला, राजू सिद्धगणे, महिपती पवार, बाळू फाळके, अमोल कुलकर्णी, आतिश शिंदे, मोहसिन बागवान, दादाराव ढुरके, चांदसाब मुजावर, जब्बार शेख यांचा भलामोठा हार घालून सत्कार करण्यात आला। उपस्थित रिक्षा चालकांनी एकमेकांना मिठाई भरवत आनंद साजरा केला व या जुलमी कायद्यापासून मुक्त केल्याबद्दल कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले। सोलापूर शहरामध्ये 6000 रिक्षा आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2 ते 2.5 लाख रिक्षा असं लाखो रिक्षावाल्यांचा फिटनेस संबंधी प्रश्न होता। मुंबईच्या हायकोर्टाने निर्णय देऊन दररोज 50 रुपये दंडाची आकारणी सुरुवात केली होती आणि ही दंडाची आकारणी 2016 पासून म्हणजे जवळजवळ 1.5 लाख रुपये दंड अशा पद्धतीचं एक जुलमी व्यवस्था महाराष्ट्र शासनाकडून सुरू होतं। आपल्याला सगळ्याला कल्पना आहे ते रिक्षा विकलं तरी 20-25 हजार येणार नाही, 1.5 लाख दंड कुठनं भरणार? ही भयानक परिस्थिती असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शहरातल्या माणसांनी जबरदस्त आंदोलन केलं। कुठं मोर्चे झाले, कुठं संप झालं, कुठं धरणे झाले, कुठं घेराव झाला, परंतु सोलापुरातल्या 72 रिक्षावाल्यांनी ठरवलं की वारकरीच्या ड्रेसामध्ये जाऊन गनिमी काव्याने पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्याला घेराव करू आणि जोपर्यंत शब्द देत नाही तोपर्यंत मागं हटणार नाही अशी भूमिका घेतली। त्यामुळं सरकारने विचार करू विधानसभेमध्ये याला कायमचा स्टे दिलेला आहे, याबद्दल सरकारचाही मी आभारी आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक जटिल प्रश्नाचा निर्णय लागल्याबद्दल तमाम रिक्षावाल्यांचं, लढणाऱ्या चालकांचं मी जाहीर अभिनंदन करतो।